आज दधीची ऋषींच्या आश्रमात देवांचा राजा इंद्र अनेक देवांसह ऋषींना भेटण्यासाठी म्हणून आला होता. खरे तर ऋषींकडे काहीतरी मागण्यासाठीच आला होता. दधीची ऋषींनी त्यांचे स्वागत केले आणि येण्याचे कारणही विचारले. तेव्हा इंद्राने हात जोडून त्यांना सर्व हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, ऋषीवर, वृत्र नावाचा एक राक्षस लोकांना आणि देवांना खूप त्रास देत आहे. तो नद्यांचे पाणी अडवून ठेवतो. त्यामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. त्याच्याशी युद्ध करणे, त्याला युद्धात पराजित करणे किंवा त्याचा वध करणे आता आमच्या कोणाच्याच हातात राहिले नाही. कारण त्या वृत्रासुराने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवला आहे. ज्यायोगे त्याला लोखंड, लाकूड इत्यादींनी तयार केलेल्या शस्त्राने मारता येणार नाही. त्याच्याशी युद्ध करून त्याला ठार मारणे आता अशक्य झाले आहे. मात्र आपण आम्हाला मदत केली तर त्याच्यावर विजय प्राप्त करता येईल. सर्व लोकांची त्रासातून सुटका होईल. दधीची ऋषींनी विचारले, देवेंद्रा, मी आपल्याला काय मदत करू शकतो? इंद्र अगदी विनयाने म्हणाला, आम्हाला भगवान विष्णूंनी आपल्याकडे पाठविले आहे. कारण आपल्याला शंकर भगवान यांच्याकडून एक विशेष वर मिळाला आहे. त्यानुसार आपण इच्छा मरणी आहात. तसेच आपली हाडे ही खूप खूप कणखर आहेत. त्यांच्यावर कोणत्याच शस्त्रांचा परिणाम होत नाही. यासाठी या वृत्रासुराला मारण्यासाठी आपण जर आपली हाडे देवकार्यासाठी, समाजकार्यासाठी दिलीत तर त्यापासून एक अत्यंत कठीण असे शस्त्र आम्ही तयार करू. त्या शस्त्राने वृत्रासुराला मारता येईल. मग काही सेकंद ऋषी शांत बसले. त्यांनी डोळे मिटले. योगाने आपल्या देहाभोवती अग्नी तयार केला. त्यात त्यांचे सर्व शरीर जळून गेले. उरली ती फक्त हाडे. ती हाडे घेऊन इंद्र गेला. विश्वकर्म्याने त्यापासून एक दिव्य शस्त्र तयार केले, तेच वज्र. त्याचा उपयोग करून इंद्राने वृत्रासुराचा वध केला. सृष्टीवरचे संकट दूर झाले. समाजासाठी आपल्या जीवनाचे बलिदान करणारे ऋषी दधीची कोण होते? तर ते ऋषी अथर्वण यांचे पुत्र होते. त्यांच्या मातेचे नाव होते चित्ती. असे सांगितले जाते की अथर्वण ऋषींनी अथर्व वेदाची निर्मिती केली होती. दधीची अत्यंत बुद्धिमान आणि देवभक्त होते. त्यांनी शास्त्रांचे अध्ययन करून ज्ञान प्राप्त केले होते. मात्र एकदा क्षुपराजाने आयोजित केलेल्या वादविवादात ते पराभूत झाले. या पराभवाने ते खूपच व्यथित झाले आणि मग त्याने कठोर तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की यापुढे ते कधीही अपमानित होणार नाहीत. त्यांना इच्छा मरण मिळेल. त्यांचे शरीर अतिशय कणखर होईल, तर हाडे अत्यंत कठीण होतील. त्यावर कोणत्याच शस्त्रांचा प्रभाव पडणार नाही. म्हणजे थोडक्यात शस्त्राने त्यांची हाडे तुटणार नाहीत. मग दधीची आपल्या आश्रमात आले. त्यांनी विवाह केला. ते आपले गृहस्थाश्रमाचे जीवन सुखाने जगू लागले. आणि अचानक एक दिवस इंद्र भगवान विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे दधीचींकडे आले. दधीचींनी प्राणत्याग केला तेव्हा त्यांची पत्नी गभस्तिनी आश्रमात नव्हती. मात्र त्यावेळी ती गरोदर होती. ज्यावेळी आश्रमात ती परत आली तेव्हा दधीची या दुनियेत राहिले नव्हते. तिला खूप दुःख झाले. कालांतराने तिने पिंपळाच्या झाडाखाली आपल्या बाळाला जन्म दिला व तिनेही प्राणत्याग केला. या पिंपळाच्या झाडावरूनच त्या बाळाला पिप्पलाद असे नाव मिळाले. पिप्पलाद हे पण खूप मोठे ऋषी झाले. अशी ही ऋषी दधीची यांच्या त्यागाची गोष्ट आहे. दधीची म्हणजेच मूर्तिमंत त्याग. दधीचींची हाडे इतकी बळकट कशी झाली या संबंधी एक कथा अशीही सांगितली जाते. एकदा देवांनी अनेक वर्षे युद्ध न झाल्याने त्यांची दिव्य शस्त्रे
महर्षी दधीची यांच्या आश्रमात आणून ठेवली. महर्षी एक दिव्य तेजस्वी पुरुष असल्याने त्यांच्या आश्रमातून ही देवांची शस्त्रे कोणी चोरून नेण्याची शक्यता नव्हती. अनेक वर्ष ती शस्त्रे आश्रमात पडून होती. दधीची ऋषी ती शस्त्रे सांभाळून कंटाळून गेले. मग त्यांनी मंत्रोच्चारण करून ती शस्त्रे पाण्यात मिसळून ते पाणी पिऊन टाकले. त्यामुळे त्या सर्व शस्त्रांची शक्ती त्यांच्या हाडात एकवटली. वृत्रासुराला हरवण्यासाठी देवांना शस्त्रांची गरज पडली. तेव्हा त्यांनी आपले प्राण त्यागून आपली हाडे नवीन शस्त्र तयार करण्यासाठी दिली, असेही सांगितले जाते.